शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील शिंदेमळा परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना मोठ्या आकाराचे 4 वृक्ष तोडण्यात आले। रस्ता अथवा इमारतीला अडथळा नसतानाही ही वृक्षतोड करण्यात आली। याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारसकर यांनी महापालिकेकडे केली आहे। वृक्ष जीर्ण झालेला असेल, धोकादायक स्थितीत उभा असेल अथवा सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होत असेल तरच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून अटी व शर्तीनुसार तो तोडण्यास परवानगी दिली जाते। शक्यतो वृक्षाच्या फांद्याच तोडायला परवानगी दिली जाते। नवनागापूर येथील गजानन कॉलनी परिसरात युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात नवनागापूर परिसरातील ग्रामस्थ, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच MIDC मधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवजयंती निमित्त नवनागापूर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। महापालिका क्षेत्रात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी HPV लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून या संदर्भात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकतीच बैठक घेतली। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून आता राज्यस्तरावर 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। सावेडी उपनगरातील महावीर नगर येथील निर्मल अपार्टमेंट येथून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे। जयप्रकाश भिकचंद संचेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी त्यांची बुलेट चोरट्यांनी चोरून नेली असे फिर्यादीत म्हटले आहे। तू जावेद पटेल यांच्या सोबत का राहतो असे म्हणत सफाई कामगाराला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास केकती परिसरात घडली। विजय बंसी दिंडोरे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश ओमी वाल्मिक, दीपक ओमी वाल्मिक यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।